महाविकास आघाडीचा चेहरा झालेल्या ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खळबळजनक दावा केलाय। आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते। खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं, पण त्यांनी माझ्याच लोकांसमोर मला खोटं ठरवलं असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केलाय। त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय, तर उद्धव ठाकरे भ्रमित झाल्याचं म्हणत फडणवीसांकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय। 4-5 महिन्याच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते। मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आदित्यने तोपर्यंत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता। आधी लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा विचारच केला नव्हता। मला देवेंद्र म्हणाले म्हणजे कसा कोपराला गुळ लावतात ते बघा। मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो, आदित्यला चांगला ग्रूम करतो म्हणजे चांगला तयार करतो, मग 2.5 वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू। म्हटलं हो काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका, लहान आहे तो, त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकीर्द सुरू करतोय, तुम्ही त्याला तयार नक्की करा, पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका। पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय, मग तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही? माझा प्रश्न बरोबर होता का चूक? मग तेव्हा ते म्हणाले की नाही काय 2.5 वर्षानंतर मी वरती जाणार। म्हटलं एवढं लवकर नाही, तसं नाही, म्हणजे मी दिल्लीत जाणार। हो मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा, कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे, काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे। पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता, आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती। पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली, एक तर मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री, म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार। पण आज ते जे बोलले आज चरफडले, कारण मी त्यांचं बिंग फोडलं। मग चरफडल्यानंतर ते भरकटले, मला भ्रमिष्ठ म्हणाले। ठीक आहे, मी भ्रमिष्ठ आहे की नाही लोक ठरवतील, पण तुमची हालत जी आज झालेली आहे देवेंद्रजी फार वाईट आहे। आज चरफडून ते काय बोलले, हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत। आधी म्हणाले अमित शहाना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले, नंतर म्हणाले देवेंद्रनी शब्द दिला, अहो देवेंद्र जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहिती आहे, लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे। कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमितभाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो, हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला, आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमितभाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? अमितभाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो? ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित। पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही, मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर बांधतो ती बाळासाहेबांची खोली आहे, आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर, तीच ती खोली। आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती, मी नाही, अमित शहानी सांगितलं होतं तू बाहेर बस, तू बाहेर बस, 2 मोठी माणसं बोलतायत, तू बाहेर बस।